ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबा, श्री सच्चिदानंद रामदास बाबा आणि ह्या सगळ्यांचे आध्यात्मिक पारमार्थिक विचारांचं स्वतःच्या परमबुद्धीने हा संपूर्ण ज्ञानाचा खजिना, कल्पतरूंचे आरव, पियुष्यांचे आर्णव अशा पद्धतीने ज्यांनी हा ज्ञानाचा खजाना संपूर्ण विश्वासाठी, ह्या त्रिलोकांसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिला, ते आमचे परमगुरु ह ब प श्री पुरुषोत्तम बाबा राय जाधव यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो। आपण विश्वात्मकी देवे साधक मंडळी यांचे ज्यावेळेस बाबांनी मला अनुग्रह दिला त्यावेळेस ती पुस्तकं दिली, तेव्हा त्यांचे विश्वात्मकी देवे, सिद्धांत संग्रह आणि भागवत भाव आणि तुम्ही संत मायबाप अशा प्रकारचे त्यांचे 4 पवित्र ग्रंथ हे त्यांनी आम्हाला वाचनासाठी दिले होते। सुरुवातीला मी विश्वात्मकी देवे हा पवित्र ग्रंथ मी वाचायला घेतला होता, पण त्यामध्ये बरंचसं पहिल्यांदा डोक्यावरून गेल्यासारखं झालं, पण नवीन काहीतरी आहे हे निश्चित लक्षात आलं आणि एक प्रकारची कुतूहल, जिज्ञासा मला निर्माण झाली की ह्यामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड कशी घालावी, ब्रह्मविद्येची आपल्या ह्या कलियुगामध्ये कशा पद्धतीने आवश्यकता आहे हे खूप तात्विक दृष्ट्या त्यांनी पटवून दिलेलं आहे। त्यानंतर संत मायबाप वाचला, त्यानंतर सिद्धांत संग्रह वाचला, त्यानंतर हा जो भागवत भाव आहे हा ग्रंथ देखील ह्याचे पारायण करून ह्या पद्धतीने चिंतन मनन वाचन करून आचरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। पण जेव्हा भागवत भाव वाचला तेव्हा हे लक्षात आलं की हे जसं एक सिलेबस असतो आणि त्याचे अपेक्षित एक असतं, तर तशा पद्धतीने हे शॉर्ट नोट म्हणून अशा पद्धतीने हे पुस्तक आहे हे ह्यामधून मला निश्चित लक्षात आलेलं आहे। पण खरोखर हे पुस्तक जर विश्वात्मकी देवे म्हणलं तर आपल्या आयुष्यामध्ये हे ग्रंथ जो आहे तो अंतिम सत्य याचा शोध करणार आहे की विज्ञानाच्या साहाय्याने आपल्याला सर्वांगीण प्रगती कशी करता येईल आणि अध्यात्माच्या साहाय्याने हा शाश्वत आत्मिक विकास कशा पद्धतीने साधता येईल अशा पद्धतीने हे दोन्हीही सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। जसं पक्षाला 2 पंख असतात, एकही पंख नसेल तर तो उडू शकत नाही, म्हणजे प्रपंचाला परमार्थाची झालर असल्याशिवाय आपलं आयुष्य हे सक्सेस होत नाही, अशा पद्धतीने काही पूर्वी विचारसरणी असायची। पण हे वाचल्यानंतर असं लक्षात येतं की परमार्थात राहून साक्षी भावाने, संसारात राहून साक्षी भावाने परमार्थ कसा करायचा, तर परमार्थाला संसाराची झालर लावल्याशिवाय आपण अंतिम सत्य गाठू शकत नाही, अशा पद्धतीने ह्यामधून आपल्याला त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यांचं म्हणणं बरोबर आहे की विज्ञान हे शेवटी हे अध्यात्माचंच एक ब्रँच आहे। इट इज नॉट द वन ऑफ द डेव्हलप्ड ब्रँच ऑफ अध्यात्म। तर जिथं विज्ञानाची धाव खुंटते तिथं अध्यात्माची धाव त्यापुढे सुरू होते। तर अशा पद्धतीने आपल्याला सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये जे ज्ञान त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसं आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरील अशा पद्धतीचे संपूर्ण विश्वाला त्यांनी आशीर्वाद दिला आणि 4 वेदांचे सार म्हणण्यापेक्षा ह्या ज्ञानेश्वरीवरच 4 वेद बसलेले आहेत। तर ती ज्ञानेश्वरी काढून त्यांनी जगासाठी हे 4ही वेद आपल्याला खुले करून दिलेले आहेत। तर ते ज्ञानेश्वरी जे काही भाष्य आहे किंवा त्याच्यावरची जी काही भागवत गीता वर असलेली ज्ञानेश्वरी आणि त्याच्यामधून आपल्या समाजाला कळावं की पूर्वी भागवत गीता ही काही कमी श्लोकामध्ये होती, त्यानंतर त्याच पद्धतीने वेदामध्ये 1 लाख श्लोक आहेत, तर त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीतलं त्यामध्ये केलेले काय आहेत आणि त्यातून 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली होती। पण आत्ताच्या युगामध्ये सध्या ह्या काळाची गरज ओळखून हा भागवत भाव आणि अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी निर्माण करून आपल्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला समजून सांगून आपल्या परमार्थ करत संसार करत परमार्थ कसा करायचा आणि आपल्याला सद्गती कशी प्राप्त व्हावी आणि आपला उद्धार कसा व्हावा या हेतूनेच आपल्याला बाबांनी अशा पद्धतीने ह्या प्रकारचे ग्रंथ आपल्याला दिलेले आहेत। तर ह्यामध्ये
ज्यावेळेस आपण विज्ञान आणि अध्यात्म ह्यामध्ये वाचताना असं लक्षात येतं की विज्ञान हे अध्यात्माला सोडून नाहीच आहे, पण केवळ अहंकारीपोटी आपण वेगळं कशा पद्धतीने आहोत हे त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर ह्या अध्यात्म ज्ञानाच्या ब्रह्मज्ञानाच्या ज्ञानाच्या अभ्यासाने आपल्याला एक प्रकारची भ्रांती नाश होते, असं आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे की ब्रह्म जो आहे आपला, की आपण ज्याला म्हणतो की जगत सत्य आणि ब्रह्म मिथ्य, थोडक्यामध्ये पूर्वी काय सांगितलं की ब्रह्म सत्य जगन मिथ्य अशा पद्धतीने. तर तशा प्रकारची दिव्य दृष्टी, प्रकृती पलीकडे पाहण्याची सत्य आणि शाश्वत दृष्टी ही ह्या अभ्यासाने प्राप्त होते. आणि त्यामुळे आपल्याला स्त्री पुरुष ह्या प्रकृतीकडे पाहण्याचा एक भाव निर्माण होतो. केवळ रूप किंवा मूर्ती न पाहता आपण एक तत्व त्या पाठीमागचं आणि स्वरूप दर्शन आपल्याला ह्यामधून व्हायला लागतं. आणि त्यामुळं आपण ह्या ज्ञानामुळे आपण काय म्हणू त्याला की आत्मचिंतित बनतो, की त्या व्यक्तीला नक्कीच कळायला लागतं की मी कोण आहे. ठीक आहे, माझं नाव डॉक्टर आनंद मोरे आहे, पण माझं नाव आनंद कोणी ठेवलं तर आई वडिलांनी ठेवलं. कधी ठेवलं की जन्म झाल्यानंतर एक महिन्याने जेव्हा माझं बारसं झालं किंवा काय केलं असेल त्यावेळेस. पण त्याच्या आधी मी कोण होतो, त्याच्या आधी मी कोण. जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो त्यावेळेस जी आपली शरीर प्रकृती आहे तर ती केवळ रूप ज्ञानावर न जाता तर त्यामधलं तत्व जे आहे तो मी आहे. म्हणजे हिंदू हे ज्यावेळेस शब्द आला त्यावेळेस हीन प्रवृत्तीपासून दूर राहणारा तो हिंदू, म्हणजे शरीर आहे ह्या तत्वापासून, या रूपापासून दूर राहून त्या आत्मतत्वावर रूढ होणारा तो हिंदू. अशा प्रकारची दृष्टी ह्या आपल्या भागवत भावाने ह्यामधून प्राप्त होऊन जाते. तर तेव्हा त्यातून एक आपण साधक जो आहे तो ह्या अभ्यासाने, ह्या ब्रह्मविद्येच्या अभ्यासाने आत्मचिंतन करायला लागतो, स्वतःचा आत्मशोध करायला लागतो. त्यामध्ये त्याला अहम ब्रह्मास्मी हा भाव किंवा एक मनुष्य म्हणून साक्षात्कार होतो आणि त्याला आत्मबोध होतो. त्या आत्मबोधामधून तो त्याला आत्मकल्याण करून घेतो. तर आत्मकल्याण कसा करून घेतो की जेव्हा अहम ब्रह्मास्मी म्हणतो त्यावेळेस त्याला आत्मबोधातून आत्मसाक्षात्कार असाही होतो की माझ्याच पद्धतीने हे इतरही जीव जे आहेत तर ते देखील ह्याच ईश्वराचे अंश आहेत आणि त्यांची निष्काम भावे सेवा करणं हेच माझं कर्तव्य आहे. अशा प्रकारचं त्याला आत्मसाक्षात्कार होतो. तर त्याला त्यांनी सांगितलं की त्याला आत्मचिंतन म्हणजे आत्मशोध, आत्मबोध आणि आत्मकल्याण तो करून घेतो. म्हणजे आत्मकल्याणामध्ये तो कर्मयोगी बनतो. म्हणजे कर्मफळामध्ये न अडकता तो निष्काम भावे कर्म करतो आणि पटकन बाजूला होऊन जातो. आणि त्याच्यामुळे त्याच्या हातून विश्वकल्याण हे आपोआप साध्य होतं. म्हणजे आत्मशोध, आत्मबोध, आत्मकल्याण आणि विश्वकल्याण. तर विश्वकल्याणामध्ये तर ज्यावेळेस तो कुठल्याही कर्मबंधनामध्ये अडकत नाही आणि निष्काम कर्म म्हणजे कर्मण्येवाधिकारस्तु मा फलेषु कदाचन हे नुसतं म्हणायचो, पण हे जेव्हा आपण अभ्यास केला तेव्हा दिव्य दृष्टी प्राप्त होते. तर ते कशा पद्धतीने, कारण पापामध्ये जर आपण चांगले काम केलं तर पाप पुण्य होतं, पण पुण्यामध्ये ही देखील सोन्याची बेडी आहे, त्याच्यामध्ये देखील जीवनमरणामध्ये पुन्हा यावं लागतं. आणि वाईट काम केलं तरी पाप आहे, त्यामुळे अधयोनीमध्ये आपल्याला जन्म घेऊन पुन्हा जन्म आहे अशा पद्धतीने सांगितलंय. तर तशा पद्धतीने आपण ह्यामधून असं शिकतो की राम कृष्ण हे जे काही त्यावेळेस तत्व तिने अवतार घेतला होता तर ते सनातन धर्म आणि जे शाश्वत धर्म आहे आणि त्यानंतर कुळ धर्म यामध्ये त्यांचा दोन्ही ह्याच्यामध्ये ते काम करायचे. तर सनातन धर्म हा शाश्वत आहे, कुळ धर्म हे नश्वर आहे. तर ते आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहायचे. जेव्हा त्यांना हे कर्म करायचे, शरीर जेव्हा जन्माला येतं तेव्हा कर्म हे त्याच्याबरोबर आलेलेच असतं. जसं मडकं तयार केले की माती बरोबर येते तशा पद्धतीने शरीर जन्मलं की कर्म आलंच. तर हे कर्म आपल्याला निष्काम भावे आपल्याला कसं करता येईल तर त्या पद्धतीने त्यामध्ये विचार केलेला असतो. तर ही जी आहेत महात्मे ते आपल्या मन आणि बुद्धीच्या ठिकाणी राहून तर जे आपलं कुरुक्षेत्र आहे म्हणजे कुरुक्षेत्र म्हणल्यानंतर आपल्याला सनातन धर्म आणि कुळधर्म, तर कुरुक्षेत्र हे कुळधर्म आहे. तर ते कुळधर्मामध्ये येऊन अभ्यास करायला म्हणजे काम करतात, आपले जे काही रोजचं काम आहे ते करतात, पण ते साक्षी भावाने करतात. आणि काम झालं की पुन्हा जसं कासव आपले संपूर्ण इंद्रिय आतमध्ये उडून घेतो तशा पद्धतीने एक काम झालं की पुन्हा आत्म आणि परमात्म स्थितीमध्ये पुन्हा
येऊन थांबतात आणि काम करताना फक्त बाहेर येऊन काम करतात आणि काम झालं की त्या कामाचा माझा काही संबंध नाही असा विचार करून पुन्हा ते आपल्या आत्मतत्वामध्ये आणि याच्यामध्ये येऊन सनातन धर्मामध्ये स्थिर राहतात. तर अशा पद्धतीने यातून आपल्याला त्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विज्ञानामध्ये जरी विचार केला तर जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग आणि ऑल्ड्रिन यांनी 1966 साली चंद्रावर जेव्हा यान उतरवलं होतं तेव्हा त्यांनी ज्यावेळेस तिथली ह्या ब्रह्मांडाची ह्या विश्वनियंत्रण शक्तीची शक्ती पाहिली की कशा पद्धतीने ग्रह ताऱ्यांपासून अफाट हे ब्रह्मांड बनलेलं आहे आणि याचा कशा पद्धतीने पसारा त्यांनी नियंत्रित केलेला आहे, तेव्हा त्याचं संपूर्ण कार्य झाल्यानंतर त्यांना असं विचारण्यात आलं खाली पृथ्वीवरून की आता आम्ही तुमच्यासाठी काय करू. तर त्यावेळेस तो म्हणाला की आता तुम्ही माझ्यासाठी केवळ त्या ईश्वराचरणी प्रार्थना करा की मी सुखरूप यायला पाहिजे, आणि इथे तुमचा रिमोट आणि इतर गोष्टी काहीही उपयोगी पडू शकत नाही. जर त्याची इच्छा असेल तरच मी पुन्हा वापस येऊ शकतो. हे 1966 साली त्यांनी त्यावेळेस अपोलो यान जेव्हा चंद्रावर उतरलं होतं तेव्हा तो म्हणाला होता. आणि हीच घटना ज्यावेळेस अर्चना चावला जेव्हा 2000 मला असं वाटतं की 14 मध्ये यान अंतराळवीर जेव्हा गेले होते 7 अंतराळवीर त्याच्याबरोबर, तेव्हा येताना तर जेव्हा त्यांना असं वाटलं की आता मी सहज पृथ्वीवर येणार आहे, तेव्हाचं तंत्रज्ञान कमी होतं ना, आताचं किती अद्ययावत तंत्रज्ञान होतं, तरी सुद्धा मी व्यवस्थित पोहोचले असं म्हणेपर्यंत शेवटच्या काही मिनिटामध्ये ते यान अगदी कापूस जळाल्यासारखं जळून गेलेलं आहे. म्हणजे नुसतं तुम्हाला तंत्रज्ञान किंवा विज्ञानावरच अवलंबून नसतं तर त्या विश्व नियंत्रण शक्तीवर देखील सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तर ह्यामध्ये देखील थोडक्यात ह्या अपेक्षितमध्ये असे विचार करायला हरकत नाही. तर त्यांनी जो दुसरा अध्याय सांगितलेला आहे की शिक्षण पद्धती. तर आताच्या शिक्षण पद्धती आणि पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये खूपच परिणाम आहे. कारण भारत हा देश नसून ती एक संस्कृती आहे. तर ह्या संस्कृती ही विश्ववंद्य आहे, जगाला मार्गदर्शन करणारी आहे, हे सुद्धा परकीयांना माहिती होतं, विशेषतः इंग्रजांना. त्याच्यामुळे ही आपली संस्कृती नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी शिक्षण पद्धती आपली बदलली. पूर्वीची जी काही गुरुकुल पद्धती होती की ज्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि शेवटचं संन्यास आश्रम, हे सगळ्या पद्धतीच्या आश्रमांमध्ये विविध प्रकारचे विचार असायचे की गृहस्थ आश्रमामध्ये 25 वर्ष पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करून म्हणजे काम, क्रोध, लोभ, लघु, मत्स्य या षड्रिपूंचा त्याग करून पूर्णपणे एक जीवन उपयोगी आणि समाज उपयोगी एक कला आपल्या अंगामध्ये निर्माण करावी आणि परत त्यानंतर वानप्रस्थ आश्रमामध्ये गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करून मग आपल्याला एक चांगला पाल्य असा घडवायचा की जो समाजसेवेला उपयोगी पडेल. आणि त्याच्यानंतर पुढे वानप्रस्थ आश्रमामध्ये की आपलं घर आणि समाज कशा पद्धतीने पाहावा, आणि संन्यास आश्रमामध्ये पूर्णपणे समाजाला किंवा पुढील मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला चांगली हे मिळो म्हणून वनामध्ये जाऊन एक तपश्चर्या करण्यासाठी एक ठराविक बुद्धी दिली जायची. पण आता तशा पद्धती नाहीये. फक्त आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये सर्वांगीण प्रगती होते पण शाश्वत विकासाच्या दृष्टीने काहीही विशेष विचार केला जात नाही. त्यातून मार्क पडतात पण गुणवंतपणा नाहीसा होतो किंवा विवेक जो आहे किंवा जाणतेपणा जो आहे, सिक्स्थ सेन्स जो आहे तो आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये निर्माण होत नाही. अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे की ह्या शिक्षण पद्धतीमध्ये अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी कुठल्याही प्रकारची शिक्षण प्रणाली अवगत नाही. ह्याच्यामध्ये केवळ असं शिक्षण व्यावसायिक दिलं जातं आणि व्यक्तीला स्वार्थी बनवलं जातं की माझीच गाडी, माझीच माडी, माझ्याच बायकोची गोल साडी, अशा पद्धतीने हे करून कसं स्वार्थी भावनेतून आपण स्वतःलाच घडवायचं आणि परोपकारी वृत्ती ही ह्या शिक्षण प्रणालीमधून कमी झालेली आहे असं यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पूर्वीच्या शिक्षण पद्धतीमध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये विशेष विवेक हा त्या शिक्षणातून घडवला जात असे. आणि ऋतंभरा प्रज्ञा जशा पद्धतीने हे 5 कोश असतात की पहिला जो कोश आहे तो अन्नमय कोश, दुसरा आहे तो प्राणमय कोश, तिसरा जो आहे तो मनमय कोश आणि चौथा जो कोश आहे तो विज्ञानमय कोश आणि सगळ्यात शेवटचा आहे तो आनंदमय कोश. तर या ऋतंभरा प्रज्ञा ही विज्ञानमय कोशामधून निर्माण झालेली असते त्या भावामधून. आणि जेव्हा ही तिथेच थांबून विविध अशा प्रकारच्या अभ्यासाने ही परिपक्वता त्याच्यामध्ये निर्माण होते तेव्हा त्याची एंट्री ही आनंदमय कोशामध्ये होते. आणि आनंदमय कोशामध्ये झाल्यानंतर तो व्यक्ती संत बनून अशा प्रकारचे काही वाङ्मय तयार करतो, त्याला संत वाङ्मय म्हणतो आपण, की जे शाश्वत असतात आणि ते युगानुयुगे त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. जसं आयुर्वेद, योग हे जी काही शास्त्र आहे ते त्यांची जी बेसिक प्रिन्सिपल्स आहेत की पांचभौतिक
पृथ्वी आत तेज वायू आकाश पंचमहाभूत सिद्धांत म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. आपलं पिंड सुद्धा या पंचमहाभूतातून बनलेलं आहे आणि शरीर सुद्धा सृष्टी सुद्धा त्याच ह्यातनं बनलेली आहे. आपल्यात वात पित्त कफी 3 दोष अशा पद्धतीचे जे काही त्यांचे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत तर ते कधीही न भूतो न भविष्यती बदलणार आहेत, कारण ते त्या लेवलला जाऊन त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून हे पण ग्रंथ जे आहेत किंवा भागवत गीता असेल किंवा आपली संत ज्ञानेश्वरी असेल तर हे सुद्धा त्या विज्ञानमय आणि आनंदमय कोशामध्ये जाऊन त्यांनी लिहिलेलं आहे. तेव्हा आपल्याला सुद्धा त्याच कोशांमध्ये त्याच भावाला जाऊन जर त्या पद्धतीचं वाचन केलं तरच ते आपल्याला लक्षात येणार आहे, तेव्हाच आपण त्याच्यावर बोलू शकतो. फक्त आपण साधारण प्रपंचामध्ये राहून सामान्य याच्यामध्ये राहून आपण ती हे करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे कोश आपल्याला जर निर्माण करायचे असतील तर अष्टांग योगाशिवाय पर्याय नाही. म्हणून भारतीय संस्कृती यांनी यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हिंदू संस्कृती ही धर्मनिर्मळ निरपेक्ष आहे. म्हणजे तिला कुठल्याही प्रकारची म्हणजे मनुष्य जन्मला की नैसर्गिक त्याला काय लागतं, ह्या निसर्गाला काय अपेक्षित आहे अशा प्रकारचे तत्व त्या हिंदू धर्मामध्ये हे केलेलं आहे की जशा पद्धतीने ह्याच्याच बेसवरून गौतम बुद्धांनी देखील त्यांनी ह्याचाच एक वेगळी डेव्हलपमेंट केलेली आहे ठराविक ह्याचेच काही पॉईंट्स घेऊन. त्यानंतर काही विचारांती येशू ख्रिस्तानी देखील या महात्म्याने सुद्धा एक वेगळ्या प्रकारे त्यांची संस्कृती डेव्हलप केलेली आहे. त्यानंतर मोहम्मद पैगंबर साहब यांनी सुद्धा इस्लाम धर्माचं त्यातूनच केलेलं आहे. पण ह्यांचा बेस पूर्व काय होता तर हाच निरपेक्ष संस्कृती होती. म्हणजे ही परिपूर्ण संस्कृती आहे. तसं हिंदू संस्कृतीला कुठल्याही प्रकारचा वाली नाहीये की कुणी ती निर्माण केली हे आपण सांगू शकत नाही, जसं त्यांच्या वेळेस आपण सांगू शकतो. म्हणून हे जे काही ग्रंथ किंवा हे जे काही निर्माण झालेले असतात नंतर ते त्या परिस्थितीला अनुसरून त्या परिस्थितीला आवश्यक काय आहे तशा पद्धतीने निर्माण झालेले असते. त्याच्यामध्ये जसा काळ बदलेल त्याच्यामध्ये त्यातले काही आपल्याला आपला विवेक जागृत करून त्यातूनही काही आपल्याला काळानुसार काही गोष्टी बदलल्या गेल्या पाहिजेत. जशा त्या तसं हे कधीही नसतं, कारण हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की शास्त्रम ज्योती प्रकाशार्थम दर्शनम बुद्धिरात्मा. म्हणजे शास्त्र हे ज्योतिप्रमाणे विचार करायचा आणि त्यातून दर्शन घेऊन आपण आपल्या बुद्धीने चालायचं असतं अशा पद्धतीने. त्याच्यामुळे कट्टरपंथी कुठल्याही क्षेत्रामधले हे योग्य नाही, हे मानवतेच्या दृष्टीने अयोग्य आहे अशा पद्धतीनेही ह्या गोष्टीमध्ये आपल्याला ह्यातून ज्ञान मिळतं. तर त्यानंतर कर्माचा संबंध देखील त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. ह्यामध्ये विशेष अशा गोष्टी लक्षात येऊन जातात की 4 वेद हे वेगळ्या पद्धतीने सांगितले की म्हणजे कुठलीही गोष्ट वाचताना करताना त्या गोष्टीचा विषय प्रयोजन आपल्याला कळलं पाहिजे, तरच त्या गोष्टीचा आपल्याला विनियोग करता येतो. की आपल्याला सिद्धांत समजण्याच्या आधी दृष्टांत समजला पाहिजे, मग सिद्धांत, आणि त्याच्यानुसार मग त्याचं युटिलायझेशन आपल्या व्यवहारामध्ये कसं करता येईल त्याच्या पद्धतीने विषय प्रयोजन समजून घ्या. म्हणजे मनुष्य प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याचं ते नियोजन असतं, पण प्रत्येक गोष्ट आपल्या नियोजनाप्रमाणे होत नाही, तर त्या भगवंताचं प्रयोजन काय हे देखील तितकंच महत्वाचं असतं. म्हणून 5 पांडव जिंकले आणि 100 कौरव आणि कितीतरी त्यांचे होणी सैन्य देखील हरले, कारण भगवंताचं प्रयोजन वेगळं होतं, जरी ह्या लोकांचं नियोजन वेगळं असलं तरी. जसं कारण त्यानंतर दुसरं, प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म आणि बारीक विचार केला पाहिजे. सूक्ष्म आणि बारीक विचार करून म्हणजे संतांनी जे काही वाक्य सांगितले आहेत प्रत्येक ओळी आपण अनुभवली पाहिजे, आचरण केली पाहिजे. जसं म्हणतो आपण की ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी गोवी अनुभव आहे. तर हा बारीक आणि सूक्ष्म विचार म्हणण्यापेक्षा त्याला गर्भितार्थ म्हणतो आपण. ते गर्भितार्थ करण्यासाठी आपल्याला पुन्हा त्या तत्वामध्ये किंवा त्या कोशामध्ये, विज्ञान कोश किंवा आनंदमय कोशापर्यंत आपल्याला बुद्धी अष्टांग योगाने पोहोचली पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या गोष्टी काही कळतील आणि त्याच्यानुसार मग आपल्याला अष्टसात्विक भावाचे भरती येऊ लागतं. म्हणजे अष्टसात्विक भाव म्हणजे एक प्रकारचं आनंद शरीरामध्ये जो होतो की ज्याच्यामधून पिच्युटरी ग्रंथीमधून जे काही ग्लँड सिक्रेट्स होतात आणि त्याच्यामुळे नॉर्मलाइज सगळ्या ग्रंथी व्हायला लागतात. म्हणजे संत कृपा जी म्हणतो आपण, तर ते ह्या कृपेमुळे आपल्या संपूर्ण शरीरातले सप्तग्रंथीचं भेदन होतं. आणि जे काही 3 आपल्या बंद आहेत की उडियान बंध, जालंधर बंध, मूळ बंध, ह्या सुद्धा गाठी उकलल्या जातात. आणि ज्यावेळेस आपल्याला गुरु एक नाम देतात, अनुग्रह देतात, तेव्हा आपण त्याचं चिंतन म्हणून जेव्हा हृदयामध्ये करू तेव्हा हृदयामधून जे काही आपला राग, लोभ, द्वेष, जे काही लोकांबद्दल मत्सर, इतर गोष्टी ते निघून जातात आणि आपलं अंतःकरण निर्मळ, पवित्र, शुद्ध होऊन जातं. पूर्व दूषित मन हे निर्मळ आणि स्वच्छ होऊन जातं. त्यामुळे ताणतणाव मनावरचे कमी होतात. आणि जे काही आता नवीन प्रकारचे आजार निर्माण झालेले असतात, NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, ज्यामध्ये कॅन्सर, TB, कॅन्सर, डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयरोग,
किंवा इथं जे काही दम आहे, त्वचेचे आजार आहे, संधिवात आहे, नॉन कम्युनिकेबल म्हणजे असंसर्गिक आजार, जे दीर्घकालीन आजार आहेत की जे साधारण ॲलोपॅथीने नीट होत नाहीत वर्षानुवर्षे, तर ह्या पद्धतीने हे आजार ह्या ब्रह्मविद्येच्या विचाराने किंवा ज्ञानाने जे आपल्याला ज्ञान होणार आहे, त्यातून जी भ्रांती आणि भ्रम नष्ट होणार आहे, त्यामुळे आपल्या मानसिक ताण कमी होऊन जातो, कारण त्याची जी दृष्टी आहे ती समूह व्हायला लागते आणि तो जो काही आपला प्रारब्ध नुसार आपल्याला जे काही आयुष्य मिळालेलं आहे तो सहज जगत जातो, तो निर्भीड बनतो, त्याचं भय नष्ट होतं आणि बिना ताणाचं तो करायला लागतो. याच्यामध्ये त्यासाठी काय सांगितलं की जैसी स्थिती आहे तैशा परी राहावे, कौतुक तू पाहे संचिताचे. अशा पद्धतीने त्याची वृत्ती बनते आणि तो व्यक्ती सद्गतीला जातो आणि त्याचा जीवनोद्धार होतो. म्हणजे आता हे 4 वेदामध्ये आपण विषय प्रयोजन समजून घ्या, त्यानंतर कर्माचा संबंध, पुढचा कर्माचा संबंध समजून घ्या, त्यामध्ये बारीक आणि सूक्ष्म विचार करा, सकारात्मक विचार करा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा चांगलाच विचार करा, पॉझिटिव्ह, आणि कर्माचा संबंध समजून घ्या. कर्माचा संबंध म्हणजे कुठलीही गोष्ट घडत असताना त्याला कुठलं ना कुठलं कर्म असतं. जसं धृतराष्ट्र किंवा मी राजा असताना देखील, मी राज्यावर असताना मला कधीही सुख शांती अशी लाभली नाही, माझ्यासमोर 100 पुत्र मेले आणि त्याच्यानंतर मला दुःखच दुःख झालं. का असं का झालं? याचा कर्माचा संबंध काय आहे? जेव्हा तो अर्जुनाला श्रीकृष्णाच्या पायावर डोकं ठेवतो त्यावेळेस तो डोक्यावर हात ठेवल्यानंतर श्रीकृष्णाला समजतं की तो 25 जन्मा अगोदर त्यांनी पारधी होता, त्यांनी 100 पाखरं एका जाळ्यामध्ये पकडले होते लहान, आणि त्याला त्यांनी जाळून टाकलं होतं. त्यावेळेस त्या पाखरांची आया जे काही बाहेरनं चिवचिव करत होते त्यांनी त्यावर शाप दिला होता की तुलाही भविष्यामध्ये असं होईल, 100 पुत्र होतील, तुझे तुझ्या देखत मरतील. तर हा कर्माचा संबंध. त्यानंतर श्रीकृष्ण त्यानंतर जो पुढचा आहे की एक कर्माचा संबंध सगळ्यात शेवटी एका मिनिटात सांगतो की श्रीकृष्णाचा अंत कसा झाला. तर अंत होताना की शेवटी तो एका जंगलामध्ये जेव्हा यादव कुळाचा नाश झाला असतो त्यावेळेस तो बसलेला असतो, त्यावेळेस त्याचे पाय लुसलुशीत असे बाहेर ठेवलेले असतो. एक पारधी तो शिकार करण्यासाठी वर बसलेला असतो, त्यावेळेस तो बाण सोडतो, त्याला वाटतं की त्याचे पाय म्हणजे हरिणच आहे. तर ते बरोबर तो त्याच्या अंगठ्यामध्ये त्याचं प्राण असतो, तर त्या अंगठ्याला बाण लागतो आणि श्रीकृष्ण जंगलामध्ये मरतो की तिथे त्याच्या डोकं मांडीवर ठेवायला कोण नसतं, पाणी पाजवायला कोण नसतं, जवळपास कुणी आपलं नातेवाईक नसतात. अशा प्रकारचे त्याला मृत्यू स्वतः देव असताना सुद्धा, कारण त्याला कर्माचा संबंध माहिती होता आणि त्याने ते ऍक्सेप्ट केलं असतं, आणि तो पारधी येतो, पाया पडतो की माझी काय चूक झाली मला सांगा, मला तुम्हाला मारायचं नव्हतं पण मला असं वाटलं म्हणून मी गेलो, तरी माझ्या हातून का झालं. तर त्याने ज्यावेळेस डोक्यावर हात ठेवतो श्रीकृष्ण मरताना त्यावेळेस त्याला लक्षात असं येतं की मागच्या जन्मी श्रीकृष्णच म्हणजे श्रीराम होते आणि हा व्यक्ती म्हणजे वाली होता, की ज्यावेळेस श्रीरामाने त्याला लपून बाण मारला होता सुग्रीव आणि वालीच्या भांडणामध्ये, त्यावेळेस दुसऱ्या जन्मामध्ये तो पारधी झाला आणि श्रीकृष्ण त्याच्या हातून त्याचा मृत्यू झाला आणि कर्माचा संबंध मिटला. अशा पद्धतीचे सुंदर एक कर्माचा संबंध लक्षात आल्यामुळं ह्यामुळं काय होतं की मनुष्य हा प्रत्येक गोष्टीला, म्हणजे सामाजिक समस्या ज्या आहेत, आतंकवाद आहे, दहशतवाद आहे, त्यानंतर स्त्री भ्रूण हत्या आहे, धर्मांधता आहे, वाढती बेरोजगारी आहे, अन्याय, अत्याचार, बलात्कार, ह्या ज्या समाज समस्या आहेत तर ह्या ज्ञानाने आपोआप नष्ट होऊन जातात. कारण संस्कार, कारण त्याला ते लक्षात येऊन जातं की ह्याच्यामुळे विवेक डेव्हलप होतो, त्यानंतर वैराग्य यायला लागतं, कारण जशी स्थिती आहे तशापैकी राहावे किंवा ठेवली आनंदी तशीची राहावे म्हणण्यापेक्षा तो प्रयत्न करत राहतो. तो त्याला नक्की कळतं की मला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची आहे, हे माझं नियोजन आहे, पण शेवटी मला हे करत असताना माझं भलं होण्यासाठी ह्या भगवंताचं प्रयोजन काय ते मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. अशा प्रकारची त्याची विचारसरणी डेव्हलप होते आणि त्यानुसार तो चालायला लागतो. त्याच्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारची दुर्बुद्धी सुचत नाही आणि हे सामाजिक समस्या आपोआप नष्ट होऊन जातात. मला असं वाटतं. म्हणजे ह्यातून मनुष्य अशा प्रकारचा व्यक्ती बनतो की जो सामान्य राहतो पण असामान्य काम करतो. म्हणजे हे जे ब्रह्मविद्येचं आहे, म्हणजे संत संगतीमध्ये जर आपण राहिलं काही विचार करून, कारण ह्यांनी देखील सांगितलंय की जाणीतेने जे गुरु भजीचे तेने कृत कार्य जे होईचे, म्हणजे जाणून गुरुला भजा, चुकीच्या गुरुला जर भजलं तर तुमची दिशा भूल होईल आणि सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे विचारपूर्वक शांत हे करा, ग्रंथ हेच गुरु. त्या पद्धतीने आणि संत संगतीने आपण एक प्रकारचे सोन्याचं भांडं होतो का, तर हे ब्रह्मविद्या म्हणजे वाघिणीचं दूध आहे. तर ते वाघिणीचं दूध हे सामान्य भांड्यामध्ये टाकलं तर भांडं तडकतं आणि फुटतं.
पण ही ब्रह्मविद्या ही वाघिणीचं दूध आहे. पण जेव्हा आपण सत्संगामध्ये जातो किंवा संत संगतीमध्ये काही वेळेस राहतो, तर त्यावेळेस हे भांडं म्हणजे एक सोन्याचं भांडं बनतं आपलं. आणि अशा प्रकारचं वाघिणीचं दूध असलेलं ब्रह्मविद्या हे आपण ऍक्सेप्ट करू शकतो आणि आपल्याला त्या प्रकारचं ज्ञान सुद्धा चांगल्या पद्धतीने प्राप्त होऊन जातं. तर त्यानंतर महाराज सांगताना स्वतःला फार मोठं समजत नाहीत, तर ते म्हणतात की मी अजूनही एक साधक आहे, मला कुठल्याही प्रकारचे शिष्य नाही आहेत, मी कोणाचाही गुरु नाही, मी केवळ जे संतांनी सांगितलेलं ज्ञान आहे, आपल्या शाश्वत ज्ञान, की जो तुमचा आणि तुमच्या बरोबरच्या इतर जे काही संपर्कात येणार आहेत, तर त्यांचा जीवन उद्धार करून तुम्हाला सद्गती प्राप्त करून देतील आणि तुम्ही एक जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त होऊन जाल. म्हणजे तुम्ही कोण आहात, तुमचा ह्या पृथ्वीवर जन्म कशासाठी झालेला आहे, तो भगवंत कोण आहे, तुमचा आणि त्या भगवंताचा संबंध काय, आपला आणि त्या भगवंताचा संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित करायचा आणि आपला जीवनोद्धार कशा पद्धतीने करून घ्यायचा, हे पण एक वेगळं शाश्वत ज्ञान आहे. हे आज मी डॉक्टर झालो, कोट्यावधी रुपये कमवलं, कित्येक जमिनी घेतल्या, कित्येक आयुष्यामध्ये मी राहू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते नश्वर आहेत, ते ह्याच जन्मापुरते आहेत, हे पुढच्या जन्मी येणार नाही, तर हे इथंच संपणार आहे. पण हे ज्ञान आहे ते जन्मोजन्मीचं ज्ञान आहे. म्हणजे हे करिअर संपल्यानंतर हे पण करिअर आपण प्रत्येकाने करणं हे किती गरजेचं आहे, हे ह्या आपल्याला ग्रंथांमधून, पवित्र ग्रंथांमधून आपल्याला निश्चित लक्षात येतं. आणि अशा प्रकारची ज्यावेळेस बुद्धी आपली घडते, त्यावेळेस आपण इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण करायला लागतो. म्हणजे आपली भक्ती उत्कट होते आणि ज्ञान देखील एक चांगल्या प्रकारे होऊन जातं आणि आपण एक कठोर व्रतधारी होऊन जातो. आणि आपल्याला जी काही ह्या पुस्तकांमुळे एक शिवशक्तीचे जागरण होते, म्हणजे जीव शिवाचे जागरण किंवा शिवशक्तीचे जागरण असं आपण त्याला म्हणतो. कारण ह्यामधून अशी दृष्टी प्राप्त होते की आपण म्हणतो की जनसेवा हीच ईश्वर सेवा, तर जीवसेवा हीच ईश्वर सेवा किंवा निसर्ग सेवा हीच ईश्वर सेवा असं आपण म्हणतो. कारण जनी मनी आत्म तसे ह्या सर्व ठिकाणी जसं अहम ब्रह्मास्मी म्हणतो तसं खलविदम ब्रह्म, म्हणजे हे जे काही संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे, ही काही सजीव निर्जीव गोष्टी त्या प्रत्येक ठिकाणी त्या ब्रह्माचाच अंश आहे आणि मी सुद्धा तेच आहे. अशा प्रकारची दृष्टी प्राप्त झाल्यानंतर आपोआप मांसाहार किंवा इतर गोष्टी देखील टळल्या जातात. कारण हे जरी शरीर वेगळं असलं प्रत्येक प्राणी जीव जंतूंचं, तरी आतलं जे तत्व आहे ते एकच आत्मतत्व त्याचा माझा आहे. फक्त त्याच्या कर्माच्या भोगामुळे त्याला ते शरीर प्राप्त झालेले आहे आणि मलाही. अशा पद्धतीची विचारसरणी झाल्यानंतर आपोआप आपल्याला प्रत्येक जीवाला आपण एक चांगल्या दृष्टीने पाहतो आणि जे काही मानवतेचे ह्या 4 वर्ण पण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र. तर ह्यामध्ये क्षुद्र जे आहे ते सेवक आहेत, ते खरे साधक आहेत. तर जे सेवक साधक असतात ते भगवंताला प्रिय असतात. म्हणजे भगवंताला प्रिय असतात ते इतरांना प्रिय नसतात, त्यांना वाळीत टाकलं जातं असं नेहमी ते सांगतात. की जसं संत ज्ञानेश्वरांना सुद्धा वाळीत टाकण्यात आलं, त्यानंतर भगवान येशू ख्रिस्तांना सुद्धा त्रास देण्यात आला. त्यावेळेस ते म्हणाले जाताना की देवा यांना माफ कर, कारण ह्यांना काय करताय ह्यांना माहिती नसतं, कारण हे आज्ञेने, कारण त्यांना ब्रह्मविद्येचं ज्ञान नसतं आणि त्याच्यामुळे जे आधी किंवा इतर गोष्टीचे निर्माण झाले असतात त्यांना योग्य शिक्षण, त्यांना डोळे उघडे करणारे असं कुठलंही मिळालं नसतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टी झालेल्या असतात. आणि सगळ्यात आवडतं यातला जर विषय म्हणलं तर साधना चतुष्ट. त्यांनी सांगितलं परीक्षित राजाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे, ही गोष्ट सांगत बसायला अर्धा पाऊण तास जाईल आणि एवढे सोपं नाही. तर त्यामध्ये जर हे साधना चतुष्ट नाम अशा गोष्टीची आणि साधना जर आपण केली तर आपण नक्कीच ह्या संसारामध्ये राहून अलिप्त भावाने आपण ते संसार करत परमार्थामध्ये जातो. आणि त्यात हे पण सांगितलेलं आहे की योग्य वेळी परमार्थ सुद्धा सुटला पाहिजे आणि आपण स्वयंभू झालो पाहिजे, अहम ब्रह्मास्मी सारखं. म्हणजे प्रपंचातून सुटण्यासाठी परमार्थ करावा, परमार्थामध्ये एकदा गेलं की प्रपंच थोडा सुटतो आणि परमार्थ सुद्धा सुटला पाहिजे आणि स्वयंभू होऊन आपण राहिलं पाहिजे. त्याला बोधिसत्वाचं जसं ज्ञान ह्यांना सम्राट अशोक आणि तथागत गौतम बुद्धांना झालं होतं, तशा पद्धतीचे स्वयंभू व्यक्ती आत्मदीप भव अशा पद्धतीने निर्माण होतो आणि पुढे तो जगत कल्याणाचं काम करतो. हे सगळं करायचं का हे एक लक्षात घ्या. तर ह्यामुळे एक सुसंस्कारी व्यक्ती घडतो की जो आत्मकल्याणाबरोबर विश्वकल्याण करणार असतो. अशा प्रकारचे संस्कारी पुरुष देण्याचे कार्य हे विश्वात्मके देवे साधक मंडळी हे करते. आणि सध्या हे जे करते ते परमपूज्य श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या आशीर्वादाने आणि श्री रायजादू बाबा
यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चाललेलं आहे. ही खरोखर एक समाजसेवा, विश्वसेवा आहे. म्हणून ही संपूर्ण जे काम करतात ते एक देशसेवक आहे. त्यामुळे मला त्यांचा अभिमान आणि गर्व मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना आहे असं मला म्हणायचं आहे. तर साधना चतुष्टामध्ये विवेक जे सांगितलं की जाणतेपणा म्हणजे आपल्या आयुष्यासाठी हितकर काय आणि चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय आणि हे जे काही निवड असते ते म्हणजे विवेक. जसं पशु आणि माणसांमध्ये भय, आहार, निद्रा, भय आणि मृत्यू हे समान असतं. पण आपल्यामध्ये माणसामध्ये विवेक किंवा बुद्धी जी असते, मन आणि बुद्धी ही वेगळी असते. तर मनाची आणि बुद्धीची जी ही आहे दैवी गुण, तर ते गुण डेव्हलप करणे आणि हे म्हणजे विवेक म्हणजे सिक्स सेन्स थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर थोडक्यात जाणतेपणा, त्यानंतर वैराग्य. दुसरं वैराग्य कसं प्राप्त होऊन जातं तर ह्या ब्रह्मज्ञानामुळे एक ऐहिक आणि परलौकिक फळाबद्दल निरीच्छा राहते. म्हणजे बंधनामध्ये जे अडकले ते सुटून जातात, निरीच्छा राहते. आहे तशा पद्धतीने आपण राहू, पण आपण मात्र प्रयत्नाचे कष्ट करायचे आहे म्हणजे तसंच नाही. कष्ट करायचं, नियोजन आपलं ठेवायचं, पण भगवंताचं प्रयोजन मात्र आपण ऍक्सेप्ट करायचं. त्यानंतर षडसंपत्ती जी सांगितलेली आहे की शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान. तर ह्या जे तत्व आपण जर घेतली तर कितीही पैसा असला तरी माणसाला समाधान, सुख, शांती नसते. पण हे षटसंपत्तीचं जर ज्ञान झालं तर तुमच्याकडे पैसा हा मायने राखत नाही, तर तुम्ही सदैव खुश राहाल. ज्या आहे त्या अवस्थेमध्ये देखील राहाल. तर तीच खरी संपत्ती असते की कारण मनुष्याने आपलं आयुष्य हे गरजेवर आधारित ठेवावं आणि इच्छेवर आधारित नाही. कारण इच्छा ही टाटा, बिर्ला, अंबानीची सुद्धा इच्छा कमी होत नाही. त्यामुळे गरजेवर जीवन आधारित राहिलं पाहिजे हे ग्रंथ त्यामध्ये सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळे मनुष्य हा सुखी आणि समाधानी कायम राहतो. आणि सगळ्यात शेवटी मोक्ष. आणि ही जी साधनाची मोक्ष म्हणजे परमेश्वर भेटीची किंवा ब्रह्मज्ञानाची प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा होती आणि त्यातून मोक्ष प्राप्ती म्हणजे या भगवंताच्या लीन होऊन जाण्याची जी काही इच्छा आहे ती म्हणजे मोक्ष. तर ह्या 4 गोष्टी प्राप्त झाल्या की आपण मुक्त होऊन जातो आणि ह्यामुळं आपलं जीवन कृतार्थ होऊन जातं. कारण हे ह्या जीवनात नाही येऊन हे जर नाही ज्ञान कमवायचं तर काय कमवायचं. हे तर बाकीच्या गोष्टी चाललेल्या असतात की जे नश्वर आहेत आणि त्या नश्वर गोष्टींमुळं आपल्याला क्षणिक सुख प्राप्त होतं, पण दीर्घकालीन शाश्वत आनंद, अत्यंतिक हर्ष ह्या गोष्टी कधीही प्राप्त होत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला त्यातून प्राप्त होऊन जातो. तर ह्यामुळं त्यामध्ये ज्ञान, योग, भक्ती आणि कर्म ह्याविषयी सांगितलेले ह्या 4ही बाजू एखाद्या व्यक्तीच्या जर स्ट्रॉंग झाल्या तर तो व्यक्ती अशा पद्धतीने प्रचंड ऊर्जेचा प्रवाह बनतो की जो सामान्य व्यक्तीच्या कंट्रोलमध्ये येत नाही आणि त्याच्यामध्येच एक प्रकारची इनोव्हेटिव्ह आणि नवनवीन कल्पना सुचतात आणि त्याच्या हातूनच कुठल्याही प्रकारचे मानव कल्याण, विश्वशांतीचे काम अशा एक संत महात्म्यापासून बनतं आणि त्यांचं एक जीवन आदर्श घडतं आणि त्या आदर्श जीवनामधून ते संत बनतात आणि त्यांच्या आचरणाद्वारेच ते इतरांना मार्गदर्शन शिकवतात. म्हणून आपल्या याच्यात सांगितले की महाजनो येन गता सपंथा, म्हणजे ज्या मार्गाने आपले संत गेले तो म्हणजे मार्ग आपला. त्या मार्गाने आपण गेलो तरच आपल्या भोग आपले कमी होतात आणि दुःख कष्ट आपल्या शरीराचा कमी होऊन जातो. म्हणून ह्या महात्म्यांचा संदेशच असा आहे की एकतेचा आहे. विभिन्नतेतून म्हणजे आपण माहिती आहे की भिन्न असू द्या भाषा, भिन्न असू द्या देश, एक संस्कृती, एकच गाणी, भारत आमचा देश. तर ह्या विभिन्नतेतून एक अभिन्नता निर्माण करण्याचं जर कार्य आपल्याला करायचं असेल तर अशा प्रकारच्या अष्टांग योगाचे आणि अशा प्रकारे ब्रह्म ज्ञानाचे आपल्याला ज्ञान होणं ही काळाची गरज आहे आणि शिवशक्ती जागरण होणं ही काळाची गरज आहे आणि ब्रह्मविद्येचा सोकाळ होऊ दे जगावर अशा पद्धतीने महात्म्याने आपल्याला जो आशीर्वाद दिलेला आहे तो जर आपल्याला पूर्ण करायचा ऑलरेडी तिने आशीर्वाद दिलाय. केवळ आपण 1-2 पावलं ह्याकडे सरकलो तर हळूहळू तेच महात्मे आपल्याला आपल्याकडे ओढून घेतात आणि आपल्याला परिपूर्ण ते ज्ञान करून आपल्या एक संसारात राहून म्हणजे हे विद्येचं ज्ञान झालं म्हणजे मनुष्य संसार सोडतो आणि कुठेतरी हिमालयामध्ये जातो किंवा कुठेतरी जंगलामध्ये जाऊन लांब हे करत बसतो
योगा शिकला म्हणजे कुठेतरी लांब जाईल असं कधी होत नाही, पण आपल्याला एक सत्सद विवेक बुद्धी प्राप्त होते, चांगलं वाईट घेण्याचा निर्णय क्षमता आपली चांगली वाढते आणि आपण आयुष्यामध्ये एक दिव्य दृष्टीने दूरदृष्टी आपल्याला प्राप्त होऊन आपण सक्षम निर्णय घेऊ शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. म्हणजे आपल्याला अपयश, दुःख, कष्ट हे आपले कधीच निघून जातील आणि भीती हे कधी निघून जाईल. कारण आपण जी भीती असते ती बंधनामुळे कुठल्या तरी अडकल्यामुळे ती भीती असते. षडरिपू, विषय वासना, बंधन ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जातात आणि आपल्याला दैवी गुणाची प्राप्ती होऊन जाते. म्हणजे ज्ञान, पवित्रता, शांती, प्रेम, सुख, आनंद, शक्ती आणि अशा प्रकारच्या दैवी गुणामुळे आपण एक समृद्ध व्यक्ती बनतो आणि आपल्यातली जी काही स्वार्थीपणाची भावना आहे ती नष्ट होऊन जाते आणि आपल्याला एक उर्मी जी असते जनसेवेची ती निर्माण होते आणि आपल्यातील शिवशक्ती जागरण होऊन आपण परमार्थाबरोबर धर्माचे देखील कार्य करतो आणि एक आदर्श या समाजामध्ये निर्माण करून ठेवतो. तर अशा पद्धतीने एक थोडक्यात मी विश्वात्मके देवे ह्या छोट्याशा पवित्र ग्रंथाबद्दल मला जे वाटलं ते मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक जण पूर्वी म्हणायचो की जय हरी, रामकृष्ण हरी. तर ह्या पद्धतीने देखील बरेच दृष्टी प्राप्त होऊन जाते की रामकृष्ण हरी म्हणजे रामकृष्ण हरी म्हणजे विष्णू किंवा हरा म्हणजे शंकर. तर रामकृष्ण हरी हरा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस नुसतं म्हणायचं नाहीये, तर ते वचन आपल्याला आचरण करायचं. तर मी म्हणतो म्हणजे मी आचरण केलंच पाहिजे अशा पद्धतीने. कारण हे लोक कशा पद्धतीने राहिले, कशा पद्धतीने त्यांनी ह्या अशाश्वत अशा कुळ धर्मामध्ये राज्य केलं आणि पुन्हा सनातन धर्मामध्ये जाऊन ह्या भगवंतांनी लीन झाले, अशा पद्धतीने ह्यामध्ये संतांची कृपा, महात्म्य आणि भगवंताची लीला ह्या सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा मी ह्या विश्वात्मके देवक साधक मंडळी आणि परमपूज्य पुरुषोत्तम रायजादव बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द विश्वात्मके देवे ह्या पुस्तकाबद्दलचे भागवत भाव आणि तुम्ही संत मायबाप आणि सिद्धांत संग्रह याबद्दल माझे 2 शब्द मी व्यक्त करतो. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण घरीच बसावं, स्टे सेफ, स्टे होम आणि सोशल डिस्टन्सचं पालन करावं आणि इतरांनाही करू द्यावं. आपण लवकरात लवकर ह्या कोरोनामधूनही मुक्त होऊन जाऊ ह्यातही तेच सांगण्याचा प्रयत्न केला. अधर्माचा जेव्हा नाश होतो त्यावेळेस भगवंताला अशा प्रकारची लीला कराव्या लागतात आणि मनुष्याला आत्मचिंतन करायला अशा मार्गातून भाग पाडायला लागतो आणि मनुष्य मग जर आत्मचिंतन करून अशा बाजूने वळला तर तो मग स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन करू शकतो. तर ह्या पद्धतीने आपल्याला या ब्रह्मविद्येचा सुकाळ सगळ्यावर झाला पाहिजे. त्या महात्म्याने आशीर्वाद दिलाय त्या आशीर्वादाचा आपण फायदा करून घेतला पाहिजे. एवढं मी बोलतो. दुरितांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहू, जो जे वांछित तो ती नाव प्राणी जातो.